नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिस्कस करत आहोत एका नवीन टॅक्सबद्दल. खरं तर तो नवीन नाही आहे. काल जो अर्थसंकल्प सादर झाला त्यामध्ये आपल्या अर्थमंत्री सौ निर्मला सीतारामन यांनी तो रद्द केला आहे. आणि मग अशावेळी परीक्षांमध्ये प्रश्न येण्याची संभाव्यता आहे की एंजल टॅक्स काय आहे, एंजल टॅक्स कुणावर लावला जातो, एंजल इन्व्हेस्टर काय असतात आणि हा टॅक्स रद्द केल्याचे चांगले आणि वाईट परिणाम काय. तर मला वाटतं की आपण एंजल टॅक्सबद्दल डिस्कस करूया. एंजल टॅक्स हा नवीन स्टार्टअप्सवर लावला जातो आणि हे जे नवीन स्टार्टअप्स आहेत, जे प्रस्थापित उद्योग नाहीत, नव्यानं अस्तित्वात आलेत, यांच्यामध्ये इन्व्हेस्ट करणारे जे लोक आहेत, कारण नवीन उद्योग आहे, नवीन संकल्पना आहे, तर तिथे इन्व्हेस्ट करत असताना रिस्क पण आहे. कारण ती संकल्पना जर लोकांना नाही आवडली, मार्केटला नाही आवडली, तर तो उद्योग बसू शकतो आणि गुंतवणूक झिरो होऊ शकते. त्यामुळे तिथे रिस्क आहे. तुम्ही शार्क टँक नावाचा प्रोग्राम बघितला असेल. शार्क टँक प्रोग्राममध्ये बरेच नवीन स्टार्टअप्स येतात आणि हे स्टार्टअप्स आपल्या आयडियाज एक्सप्लेन करण्याचं काम करतात. आणि त्यावेळी शार्क टँकमधले जे पर्यवेक्षक आहेत, दे आर द एंजल इन्व्हेस्टर्स. ते मोठ्या प्रमाणात रिस्क घेऊन या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करण्याचं काम करतात. अर्थात सर्वच कंपन्या प्रॉफिटमध्ये येतील असं नाही, पण तरी पण ज्यांची आयडिया चांगली आहे, असं वाटतं, ज्यातून प्रॉफिट येईल भविष्यामध्ये, ज्यातून लोकांची मागणी आहे आणि भविष्य ज्या कंपनीला आहे, अशा कंपन्यांमध्ये हे इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करत असतात. अर्थात हे हाय प्रोफाईल लोक असतात, ज्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात पैसा असतो आणि त्यांना रिस्क उचलायला आवडते. कारण अर्थशास्त्रात म्हटलंय, वेअर देअर इज अ रिस्क देअर इज अ प्रॉफिट. गुंतवणूक करणारा जितकी जास्त जोखीम पत्करतो तितका जास्त नफा होतो. आणि त्यामुळं अशा नवीन स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्ट करणारे जे लोक आहेत, त्या लोकांना आपण एंजल इन्व्हेस्टर्स म्हणतो. एंजल म्हणजे काय, तर राजदूत. समजा मला एखादी संकल्पना लक्षात आली आहे किंवा संकल्पना माझी जागृत झाली आहे, तर अशा वेळी मला त्या संकल्पनेला जर मूर्त रूप द्यायचं असेल, तर हे मूर्त रूप देण्यासाठी माझ्याकडे भांडवल नसतं आणि हा भांडवलाचा जो अभाव आहे, यामुळे मी माझा उद्योग उभा करू शकत नाही. आत्ता थोड्या वेळाखाली एक बातमी आली, यवतमाळमध्ये एका व्यक्तीने, एका मुलाने हेलिकॉप्टर तयार केलं स्वतःच आणि त्या हेलिकॉप्टरची टेस्ट घेत असताना, म्हणजे ओव्हर ड्राईव्ह, त्याचा पंखा तुटला आणि तो पंखा त्याला लागला आणि त्याची डेथ झाली. अर्थात 8वी पास हा रॅन्चो आहे, याला यवतमाळचा रॅन्चो म्हणतात. याच्या डोक्यात सुप्त कल्पना आहे की मला हेलिकॉप्टरची कंपनी टाकायची आहे. अर्थात त्यांनी हेलिकॉप्टर तयारही केले आणि त्याचे काही ट्रायल्सही घेतले, पण मोठ्या प्रमाणात भांडवल नसल्यामुळं त्याला उद्योगाचं स्वरूप त्याला देणं शक्य झालेलं नाही. आणि मग अशी जी संकल्पना घेऊन एखादा येतो आणि अशा संकल्पनेमध्ये जो कोणी इन्व्हेस्ट करतो त्याला एंजल इन्व्हेस्टर असं म्हणतात. आणि ही जी इन्व्हेस्टमेंट त्या नवीन स्टार्टअप्समध्ये आहे, या स्टार्टअप्सला आपण काय म्हणतोय, तर न्यू स्टार्टअप्स. आणि येणारी जी इन्व्हेस्टमेंट आहे, आलेल्या इन्व्हेस्टमेंटमधून त्या कंपनीचं झालेलं भागभांडवल जे आहे, त्या भागभांडवलाची किंमत काढली जाते. ती कशी काढली जाते, तर त्याची मार्केट प्राइस आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आलेली किंमत, दॅट इज मनी रिसिव्ड ॲज अ फंड, या दोघांमधला जो गॅप आहे, त्या कंपनीचं इन्कम कन्सिडर केलं जातं आणि त्या कंपनीवर हा टॅक्स लावला जातो. याचं कारण काय होतं, टॅक्स का लावला, तर त्याचं रिझन होतं की हे जे गुंतवणूकदार आहेत, हे हाय प्रोफाईल लोक आहेत, इलाइट फॅमिलीजमधून येतात आणि यांच्या पैशाचा सोर्स ते न सांगता या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात. अर्थात या नवीन स्टार्टअप्सला इन्कम टॅक्स किंवा कॉर्पोरेशन टॅक्स लगेच भरायचा नसल्यामुळे त्या कंपन्यांना इन्कम टॅक्स अंतर्गत टॅक्स भरावा लागत नव्हता. परंतु मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरणं खूप आढळून येत होते आणि हे जे एंजल इन्व्हेस्टर्स आहेत, दे डोंट एक्सप्लेन देअर सोर्स ऑफ मनी. आणि त्यामुळे 2012मध्ये आपल्या इथे अर्थसंकल्पामध्ये हा एंजल टॅक्स लावण्यात आला होता. तो साधारणतः 30% होता. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की भारतामध्ये उद्योग उभा करणं अधिक जिकरीचं आहे. कारण ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात टॅक्स द्यावा लागतो. भारतामध्ये खूप कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे टॅक्सेशनचं. त्यामुळे आपल्या देशामध्ये उद्योगधंदे येत नाहीत. नवीन स्टार्टअप्स उभा करणं अवघड असतं. बँक रेट जास्त असल्यामुळे व्याजाची दर पण जास्त आहेत. आणि त्या कंडिशनमध्ये हा लावल्यामुळे झालं नुकसान काय, की नवीन स्टार्टअपला जी गुंतवणूक येणार होती, ते एंजल इन्व्हेस्टरही आता रुष्ट झाले.
कारण त्यांना आता त्यांचा सोर्स ऑफ मनी सांगावा लागणार आहे. त्यामुळे भारतामध्ये नवीन स्टार्टअप स्थापन होण्याचा जो वेग आहे तो वेग कमी झाला आणि पर्यायानं सरकारला आता निर्णय घ्यावा लागला 2024च्या अर्थसंकल्पामध्ये की हा 30% जो आम्ही टॅक्स लावला जायचा एंजल टॅक्स म्हणून, तो टॅक्स आम्ही रद्द करत आहोत. एंजल म्हणजे कोण आहे? तर राजदूत आहे, देवदूत आहे. मग हा देवदूत कुणासाठी आहे? मला एखादी संकल्पना आठवली आहे, आणि मला त्याला मूर्त रूप द्यायचं आहे. हे मूर्त रूप देण्यासाठी माझ्यापाशी भांडवल नाही आहे आणि कुणीतरी रिस्क उचलून तो माझ्यासाठी भांडवल देतोय, माझ्या उद्योगामध्ये तो येतोय, मला मदत करतोय, त्याच्या आयडियाज मला सांगतोय, म्हणून त्याला एंजल असं नाव दिलंय. अर्थात एंजलचा काय फायदा आहे? तर एक तर त्यांना सोर्स ऑफ मनी फार एक्सप्लेन करावा लागत नाही, दुसरं जास्त रिस्क आहे, प्रॉफिट जास्त मिळतो. एवढंच नाही तर फार कमी पैसे गुंतवणूक करून त्यांना त्या कंपनीची फार मोठी इक्विटी भविष्यामध्ये प्राप्त होणार असते. म्हणून ते स्ट्रॅटेजिकली अशा नवीन स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करतात. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की झुंझुनवाला यांना फार मोठा नवीन स्टार्टअपमध्ये फायदा झाला, टाटांनी नवीन कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यामुळे त्यांना फार नफा झाला. तर याचं कारण आहे की नवीन संकल्पना आहे, तिचं भविष्य टेक्निकली ते बघतात आणि जर लोकांना आवडणारा कन्सेप्ट असेल तर त्याच्यावर ते गुंतवणूक करतात. यातून नवीन संकल्पना निर्माण करणाऱ्यांनाही उभारी मिळते आणि जे गुंतवणूक करतायत त्यांनाही फार मोठा प्रॉफिट इक्विटी प्राप्त होतो. म्हणून हा एंजल टॅक्स नेहमी चर्चेत असतो. निश्चितपणे सरकारने हा टॅक्स रद्द केलाय, याचा चांगला परिणाम होणार आहे आणि आता नवीन स्टार्टअप्स ओपन होण्यासाठी आपल्याकडे एक ग्रीन सिग्नल मिळाले असं आपण म्हणूया, किंवा आपण त्याच्यासाठी रेड कार्पेट अंथरले असं म्हणूया. शासनाने काल विदेशी कंपन्यांसाठी पण कॉर्पोरेट टॅक्स कमी केलाय. या सर्व गोष्टीतून मोठ्या प्रमाणात आपल्या देशात उद्योगधंदे उभा टाकतील आणि हे उद्योगधंदे जे उभा टाकणार आहेत त्यातून फार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल अशी आपण अपेक्षा करूया. आणि मला वाटतं की तुम्हाला या टॅक्सबद्दल बऱ्यापैकी माहिती कळाली असेल. जर तुम्हाला आमची ही माहिती आवडत असेल तर तुम्ही आमचं हे चॅनल सबस्क्राईब करा, याची लिंक शेअर करा सर्व मित्रांना, कारण स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगिक आम्ही ही माहिती तुम्हाला रोज टाकतोय. आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.